हाय हॅलो गाईज, तर नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मी प्रतीक कदम. वेगळं बोललो काहीतरी. नमस्कार मंडळी, मी प्रतीक कदम स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत चंदेरी फोर्टला. वांगणी या गावापासून आपण ट्रेक चालू केलेला आहे. आणि वांगणी गावापासून जर तुम्ही हायवेला आलात स्टेशनपासून, तर स्टेशनवरनं तुम्हाला अगदी 50 रुपयामध्ये ऑटोवाले तुम्हाला या गावापर्यंत, चिंचोली गावापर्यंत सोडतील. तर आम्ही आलेलो तिथे आणि हा पाठी रस्ता आहे, या वाटेने आम्हाला जायचं आहे. तर इथून ह्या किल्ल्यावर जाण्यासाठी पण दोन रस्ते आहेत. एक पनवेलवरनं पण आहे, मालडुंगे गावातनं, आणि एक ह्या वांगणी गावातनं, चिंचोली गावातनं ट्रेक आहे. तर हा ट्रेक थोडा इझी आहे. पनवेलवरचा तसा फारसा माहीत नसल्यामुळे आम्ही हाच ट्रेक फॉलो करणार आहोत. मित्रांनो, जस्ट आता आम्ही ट्रेक सुरू केलाय. आम्ही चालतोय, मला थकवा लागतोय. चालू केलं ना. हा, तर सौरभ माझ्यासोबत आहे. सौरभ, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. अजून काय तू टोपी का घातलीस? असं टाइम टोपी आहे. सौरभने ऍक्च्युली केस कापले आहेत, हा केस कापले. त्यामुळे त्याला लाज वाटते त्याची छोटी केस दाखवायला. त्यामुळे त्याने टोपी घातली आहे. तुम्हाला वाटत असेल इथे ऊन आहे, तर असं नाही आहे. इथे खूप ऊन आहे आणि गरम होते. सिंगल सहसा जास्त रस्ते एकदमच सेम वाटतात, त्यामुळे समजून येत नाही कुठल्या रस्त्याने जायचं आहे. तर आपण आता बरोबर रस्त्याने जातो आहे, कारण आम्हाला ते रिबिन्स वगैरे असे दिसलेले आहेत. बघा मित्रांनो, इथे असे मार्किंग्स असतात जे तुम्हाला सांगतं की तुम्ही बरोबर रस्त्याने आहात. तर मागच्या साईडला असे 2 रस्ते गेले आहेत आणि त्याच्या पुढे लगेचच त्यांनी ती रिबिन टाईप लावलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला तो रस्ता एकदम सहज समजून जाईल. बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर मुंबईपासून जवळपास असलेला एखादा ट्रेक करायची इच्छा झाली होती. खूप सर्च केल्यानंतर आम्ही वांगणी स्टेशनपासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या चंदेरी किल्ल्याला ट्रेक करायचे ठरवले. चंदेरी किल्ला माथेरान डोंगर रांगेतील एक आकर्षक गिरिदुर्ग आहे. गिर्यारोहकांसाठी हा किल्ला विशेष आव्हानात्मक मानला जातो, कारण शेवटी असलेल्या कातळकड्याचा उभा सुळका चढून जाणे हे खूप मोठे आव्हानच ठरते. चंदेरी किल्ल्याला भेट देण्यासाठी 2 मार्ग आहेत, वांगणी मार्गे आणि बदलापूर मार्गे. जर तुम्ही वांगणी मार्गे जात असाल तर तुम्ही मुंबई कर्जत रेल्वे स्थानकावरील वांगणी रेल्वे स्टेशनला येऊन उतरावे. तिथून रिक्षाने चिंचोली गावात जाता येते. ते सुमारे 20 ते 25 मिनिटाच्या अंतरावर आहे. चिंचोली गावातून किल्ल्याची चढाई सुरू करता येते. जर तुम्ही बदलापूर रेल्वे स्टेशनवरून येत असाल तर तिथून मेनशेळ मार्गाने चिंचोली गावात जाता येते. चिंचोली गावातून 2 मार्गाने किल्ल्यावर जाता येते. टेकडीच्या उजवीकडून जाणारी वाट खडकळ आहे आणि टेकडीच्या डावीकडून जाणारी वाट ही झाडांमधून जाणारी आहे. आम्ही झाडांमधून जाणारी वाट निवडली कारण सूर्यप्रकाश खूप कमी प्रमाणात तिथे येत होता. दोन्ही वाटा एका लहान पठारावर नेऊन सोडतात. तिथून पुढे चंदेरी किल्ल्याची चढाई करता येते. नवीन दगड अजून एक ठेवते. नाही राहणार हे हात थरथरत आहेत तुझे सर. जड असेल नाही राहणार रे. जस्ट अर्धा तासाच्या ट्रेक नंतर, अर्धा किंवा 15 मिनिटच झालेत मे बी, तर आम्ही येथे अशा माळरानावर आलोय. एकदम सपाट अशी जागा आहे आणि मला वाटतं आता इथे सरळ उभी चढाई करावी लागणार आहे. तर इथे येण्यासाठी मोस्टली 15 मिनिटच लागतात आणि रस्ता एकदम इझी आहे. थोड्या 2 ठिकाणी चुकण्याची शक्यता आहे, पण ते रिबिन्स वगैरे लावलेत, प्लस ते दगडाचे जे बी तुम्हाला दाखवले उभ्या ह्याच्यामध्ये
रचलेले दगड आहेत. ते तुम्हाला दाखवतं की तुम्ही बरोबर रस्त्यावर आहात. तर ते जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही पक्का या ठिकाणापर्यंत एकदम व्यवस्थित याल. ह्याच्या पुढचा रस्ता मी तुम्हाला दाखवेन. तर आपण थोड्या वेळानं भेटू, पण थोडं इथं फोटो सेशन करून घेऊ. चला तर मग भेटू. तर मित्रांनो 2 मिनिटापूर्वी आम्ही रस्ता चुकलेलो होतो. आम्ही चुकीच्या रस्त्याने गेलेलो, कारण इथे झेंडा पण दिसत होता, पण कुठल्या साईडला जायचं ते माहिती नव्हतं. तर इथनं सरळच जायचं आपल्याला. तर आम्ही राईड घेतलेला, कारण सौरभ पुढे जाऊन व्हिडिओ काढत होता. आम्हाला वाटलं तो कॉन्फिडेंट आहे त्या रस्त्यामुळे. तर आम्ही रस्ता चुकलो आणि आता परत सरळ आलोय. तर आता आम्ही या रस्त्याने जाऊ. आणि 2 वर्षाने परत एक मुलगी आलेली आहे, जी दर 2 वर्षाच्या गॅपनेच एकदा ट्रेकला येते. पण तिला वाटतं की ती दरवर्षी येते. अबे वो दोनों किधर है? तर मित्रांनो जस्ट आता दरीचा पॅच आम्ही पूर्ण केला आणि जंगलाच्या पॅचला चालू केलंय. तर इथून थोडा उभा रस्ता आहे, सो आता आम्ही तो चालू केलाय. आणि इथे 2-3 रस्ते चुकण्यासारखे आहेत, पण त्याच्या पुढेच जर तुम्ही जरासं पुढे जाऊन ऑब्झर्व केलं तर तुम्हाला एकावर एक रचलेले दगड दिसतील आणि ते तुम्हाला दाखवतील की तुम्ही बरोबर रस्त्यावर आहे. तर ते फॉलो करणं खूप गरजेचं आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही हरवाल, नाही तर कोणत्या तरी गाईड घेऊन या, नाही तर इथेच फिराल. मित्रांनो पूर्ण डेन्स फॉरेस्ट आहे. आत्ता जाऊन कुठे आम्हाला असा सूर्यप्रकाश दिसला आहे. इथं असं पूर्ण सावलीचा एरिया आहे, जो की पूर्ण जंगलाने भरलेला आहे. आणि इथे चढताना खूप थकवा लागतोय. तर मित्रांनो आता आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत म्हणजे बऱ्यापैकी वरती आलो आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता 4 रस्ते आहेत. इथून आम्ही खालनं आलो आणि हा वरती दुसरीकडे जायचा रस्ता आहे. इथनं परत खाली जातो, हा मै बी पनवेलला जात असेल. आणि इथनं आपल्याला किल्ल्याच्या रस्त्याने जायचं आहे, जो की तिथे आहे. तर इथनं आता आपल्याला जवळजवळ 15-20 मिनटं लागतील. तर आपण ते कवर करू आणि वरचा डायरेक्ट व्ह्यूज बघू. जायचं? हा बोल ना. हे चल धाव्यावरच बसायचं. दमलेला चेहरा नको दाखवा आता. ये तू येऊ शकतेस. ये ईश्वरी, ईश्वरी. हा र र र रा 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 रा. येस. परिस्थिती आणि आता हे चढतायत त्याची परिस्थिती बघता तुम्हाला अंदाज येत असेल की किती कष्ट घेऊन ते वरती आलेत. प्लस इथे वरती थोडी पण हवा लागत नाही, त्यामुळे गरम होतंय. तर इथे केव आहे, आम्ही पोचलेलो आहोत इथे. तर मित्रांनो इथे एक पाण्याचा टाका आहे, ज्याच्यातलं पाणी
तिथे लिहिले पिण्यायोग्य आहे. थोडंसं खडूळ आहे. नको यार, पण- ईश्वरी पाणी बघ तू. तर मित्रांनो ही केव आहे, मंदिर आहे इथे. महाराजांची मूर्ती वगैरे आणि देवीचं मंदिर आहे. जस्ट वर आता आम्ही पोहोचलेलो. तुम्ही बघू शकता हा वरती सुळका आहे. आपल्याला चढायचं आहे. तो 10-20 मिनिटाच्या विश्रांतीनंतर आम्ही चढू. ॲक्च्युली पाण्याची खूप कमी भासले आता, कारण पाण्याच्या बॉटल्स 2 सांगितलेलं पण काही लोकांनी 1च आणलेत. त्यामुळे पाणी कमी आहे. सो पाणी कमी असल्यामुळे पुढे डिहायड्रेशन होईल आणि उतरताना पाणी मिळणार नाही. त्यामुळे फक्त आम्ही आता लगेच वर जाऊ आणि खाली येऊ. थोडंफार जेवण आणलेलं आहे आम्ही, ते खाऊ आणि जाऊ. तर आत्ता वाजलेले आहेत 2:30 वाजले आता. तर मे बी 3-3:30पर्यंत आम्ही खाली उतरायला सुरू करू. तर बघू आता वरचा जो अवघड पॅच आहे तो आपण कवर करणार आहोत. थोडा वेळ विश्रांती करू आणि लगेच निघू. चला भेटू आता वरती. बाय बाय. सध्या पेटपूजा चालू आहे. ईश्वरीने आणलेले होते हे चपात्यासारखे दिसणारे पराठे आणि सॉस, आणि इथे आहेत आंबोळ्या. घावणे नाहीत ते, आंबोळे आहेत. आणि तेही आम्ही सॉस सोबतच खाणार आहोत. वा, म्हणजे आम्ही एवढे शाने आहोत, आम्ही काही सॉस सोबत खाऊ शकतो. काही लोकांनी चटणी नव्हती म्हणून ऍक्च्युली आम्ही शोधत होतो कोण मेदू वडा वगैरे वाला देतो का, पण नाही भेटलं. याला सांगितलेलं आणायला पण याने आणलं नाही. सांबार विंबारला आता तो यार हो जाता अच्छे से. आता पोटाला काय पण चालतं, खावा. भावाचे 2 शब्द आहे का, काय बोलतोयस? नको का? सांग लोकांना, म्हणजे समजलं पाहिजे. चंदेरी किल्ल्याचा इतिहास फारसा ज्ञात नाही. तसेच असे मानले जाते की मे 1656 मध्ये शिवरायांनी कल्याण भिवंडी रायरीपर्यंतचा सारा मुलूक घेतला होता. तेव्हा हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. किल्ल्यावर फारशा बांधकामाच्या खुणा नाहीत, मात्र काही तटबंदीच्या अवशेषाद्वारे किल्ल्याचे अस्तित्व दिसून येते. किल्ल्यावर एक गुफा आहे, ज्यामध्ये पूर्वी एक शिवलिंग आणि नंदी होते. शिवलिंग आता तुटलेल्या अवस्थेत आहे. गुहेजवळच एक पाण्याचे टाके आहे, ज्यामध्ये ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत पाणी उपलब्ध असते. सुळक्याच्या पायथ्याशी देखील एक टाकं आहे. सुळक्यावरून माथेरान, पेब, भीमाशंकराचे पठार, सिद्धगड, गोरक्षगड, पेठचा किल्ला इत्यादी परिसराचे सुंदर दृश्य आपल्याला पाहता येते. चंदेरी किल्ल्याची चढाई तशी फार कठीणच समजली जाते. त्यामुळे अनुभवी कोणीतरी माणूस असणे हे खूप महत्त्वाचे आहे. चढाई दरम्यान आवश्यक ती काळजी घ्यावी आणि स्थानिक मार्गदर्शकांची मदत घ्यावी. किल्ल्यावर चंदेरी देवीचं एक छोटंसं मंदिर आहे. हे मंदिर सुळक्याच्या अत्यंत विरुद्ध दिशेला आहे. हालत बघा ट्रेक नंतरची.